महाविकास आघाडी अर्थातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांमध्ये जागा वाटप जाहीर झालेलं आहे. 85-85-85 अशा प्रकारे हे तीनही पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आणखी सुमारे 17 जागांवरती जो काही वाद आहे तो लवकरच सोडवला जाईल आणि त्या जागा पक्षांमध्ये किंवा मित्र पक्षांना देण्याच्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. पण साधारण आता हा आकडा समसमान आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती की काँग्रेस 100 जागा, शिवसेना 95, राष्ट्रवादी त्यानंतर किंवा थोड्या जागांचा फरक आणि कदाचित शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, असं काहीही न होता आता तीनही पक्ष समसमान जागा लढवणार, जवळपास समसमान जागा लढवणार. म्हणजे 3 आकडी संख्या कोणाचीच नसणार हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं आहे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या कटाक्ष या आमच्या मतप्रदर्शन करणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढे जाण्यापूर्वी एक नम्र विनंती, कृपया बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतो. कमेंट्सच्याद्वारे तुम्ही सुद्धा या संवादात सहभागी व्हा अशी नम्र विनंती आहे. आणि आम्हाला सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करा बायोस्कोप मराठीला. पुन्हा एकदा स्वागत आणि पुढे जाऊयात. मधल्या काळामध्ये खूप जोरदार चर्चा होती की महाविकास आघाडीचं घोडं अडलंय कुठे, कोणाला किती जागा सुटणार, शिवसेना वेगळा निर्णय घेणार का, शिवसेने तसे थोडेसे संकेत दिले होते. मात्र आज आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा ही पत्रकार परिषद झाली त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की महाआघाडी कायम राहणार आहे आणि त्यांच्यामध्ये आता 85-85-85 असं जागा वाटप ठरलेलं आहे. उर्वरित जागा ज्या त्यानुसार वाटल्या जाणार आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणताही पक्ष 3 आकडी संख्या पार करत नाहीये. या पार्श्वभूमीवरती पहिली गोष्ट एक नक्की झालेली आहे की आता महायुतीसमोर एक मजबूत महाविकास आघाडीसारखा विरोधी पक्षांची ही मोठ असेल हे स्पष्ट झालेलं आहे. शिवसेना कुठलाही वेगळा विचार करत नाहीये हेही स्पष्ट झालेलं आहे. पण त्याच वेळी काही अशा परिस्थिती तयार होत आहेत की त्यामुळे काँग्रेस, खास करून काँग्रेसला यामध्ये जरा माघार घ्यावी लागली का असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्याचं कारण काँग्रेस हा पक्ष 2019ला 44 सुमारास जागा मिळाल्या होत्या विधानसभेला. 2024च्या लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा पहिल्या क्रमांकाचा पक्ष 13 खासदारांसह काँग्रेस ठरला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे, शिवसेना फुटलेली आहे आणि या पक्षांची एकूण स्वतःची ताकद विखुरलेली असताना त्या दोन्ही पक्षांना मात्र समसमान जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसही त्याच पंक्तीमध्ये समसमान जागांसह आहे, म्हणजे 85-85-85. आता या ठिकाणी परिस्थिती लक्षात घेता अनेक गोष्टींच्या साधारण अंदाज बांधता येतात. एक म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले होते की निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा जेणेकरून आपापलेच आमदार उमेदवार पाडापाडीचे उद्योग होणार नाहीत. हे त्यांनी 2-3 वेळा सांगितलेलं आहे. आता त्यांचं हे आव्हान अधिक महत्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही मुळातच 85-85 लढताय प्रत्येकी, त्यावेळी तुमचं मुळातल्या जागा जिंकण्याचं मार्जिन कमी झालेलं आहे. उदाहरणार्थ MMRD रिजनमध्ये 40 जागा आहेत. मुंबई आणि मेट्रोपॉलिटन सगळा बाजूचा एरिया आहे, महामुंबईचा, नवी मुंबईचा सगळा मिळून तर 40च्या आसपासच्या सगळ्या जागा आहेत. जिथे शिवसेनेचा जो काही परफॉर्मन्स 2019ला असेल तो मुळात कमी झाला कारण शिवसेना विभाजित झालेली आहे. आणखी कमी झाला कारण मुळात शिवसेना तेव्हा एकीकृत होती, त्यावेळी तिच्या जागा 100पेक्षा जास्त होत्या, 150च्या आसपास होत्या. आता इथे मात्र शिवसेनेच्याही कमी झालेल्या आहेत, राष्ट्रवादीच्याही कमी झाल्या आहेत आणि काँग्रेसच्या खास करून कमी झालेल्या आहेत. आता या परिस्थितीमध्ये रेस टू सीएम पोस्ट ही अधिक तीव्र होणार आहे. आपल्याला कल्पना आहे शेवटी हे राजकारण असतं आणि महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देशातल्या महत्वाच्या मुख्यमंत्रीपदांपैकी एक आहे. त्या दृष्टीने आता हे 3 पक्ष कसा विचार करतात ते बघावं लागणार आहे. या सगळ्या जागा वाटपामध्ये काँग्रेसचा म्हणजे मी जी काही पटकन आम्हाला प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यातून आलेला साधारण सूर असा आहे की काँग्रेसच्या लोकांमध्ये आपण आणखी दबाव तयार करायला हवा होता. आपली क्षमता मोठी होती, आपण एकीकृत पक्ष आहोत, आपला विभाजित पक्ष नाहीये, आपला लोकसभेला परफॉर्मन्स आहे. कमी का असेना पण आपल्या विधानसभेला 44 आमदार होते. जेव्हा तुम्ही सुमारे 150-200च्या आसपास जागा लढवून तुम्हाला जेव्हा 44 आमदार निवडून येतात त्यावेळी विचार करा तुम्हाला तुमची आहे ती टॅली लढवायला किती जागा लढवाव्या लागतील. भाजप सुद्धा जेव्हा 150च्या आसपास जागा लढतो तेव्हा त्याच्या 120 किंवा 105 जागा येतात. या तुलनेनं सगळ्यात मोठं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेसमधल्या काही हितचिंतक असतील, काही मंडळी कार्यकर्ते असतील, यांच्याशी बोलताना जे जाणवते ते असं की ते या जागा वाटपाच्या बाबतीत त्यांना वाटतं की आपण तहामध्ये तडजोड तर केली नाही ना, मुळातला तह आणि त्या तहामध्ये सुद्धा तडजोड आपल्यालाच करावी तर लागली नाही ना,
त्याचं कारण साधं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना मुळातच विभाजित झालेले पक्ष आहेत, त्यांची क्षमता कमी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा प्रबळ जर का दावेदारी नाना पटोले वडेट्टीवार करत होते तर आपण का केलं नाही. दुसरा एक मुद्दा समोर येतोय तो असा की याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्रितरित्या महाविकास आघाडीतला प्रेशर ग्रुप ठरतील का, हा एक आणखी मुद्दा काँग्रेसच्या काही लोकांसोबत जेव्हा फीडबॅक घेण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की यामुळे आता जे काही पोस्ट इलेक्शन इक्वेशन्स असतील त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एक प्रकारे दबाव म्हणून काम करतील का महाविकास आघाडी. त्याला एक कारण आहे. महाविकास आघाडी बनवण्याचे इंजिनियरच शरद पवार आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन होऊ शकतं, ही सगळी कन्सेप्ट काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचून त्यांना त्यासाठी मनवणं हे कामच शरद पवारांनी केलं होतं. शरद पवार आणि ठाकरे घराणं हे कौटुंबिक नातं आहे. मैत्री तर आहे, कौटुंबिक नातं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि त्याच्या जोडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले वस्तुतः ते नैसर्गिक मित्र आहेत, हे मी आधीच्या एका व्हिडिओत म्हणालेलो आहे. मात्र तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या बघत असताना काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचीच वेळ आली जर का स्ट्राईक रेट जास्त असला एका पक्षाचा, म्हणजे धरून चला मुळात 85 जागा, त्यातही जर का काँग्रेसचा जरी स्ट्राईक रेट चांगला ठरला तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित विचार करत असतील तर काँग्रेसला स्वतःचं म्हणणं पुढे नेता येईल का, हा मुद्दा इथे आतापासूनच सुरू झालेला आहे. आणि त्यानिमित्तानं निकालानंतर काँग्रेस कशा प्रकारे बार्गेन करू शकेल, मांडणी करू शकेल, बोलाचाली करू शकेल, यावरती काही प्रश्न उपस्थित होतो. या सगळ्या समीकरणाचा सगळ्यात मोठा लाभार्थी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे असं वाटतंय. त्याचं कारण शरद पवारांची ताकद विखुरली गेलेली असली तरी सुद्धा त्यांना 85 जागा मिळणं त्यांच्या पक्षाला हे त्यांच्या 2019चा परफॉर्मन्स आणि 2024च्या लोकसभेचा परफॉर्मन्स याच्या तुलनेमध्ये नुकसान त्यांचं कमीत कमी झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांना जर का त्यांचा शिवसेनेचा मुंबईचा वरचष्मा असा आपण जर का बघितला आणि शिवाय ते बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा त्यांना जागा मिळणार आहेत. अर्थात त्याच्यात फक्त हे बघावं लागणार आहे ज्या 17 जागांचा डिस्प्यूट आहे तो मराठवाडा आणि मुंबईतला आहे किंवा तो सॉर्ट झालाय हे आणखी पुढे येईल. पण या पार्श्वभूमीवर तुलनेनं सर्वाधिक फायदा या जागा वाटपाचा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना झालेलं आहे असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे. या निमित्तानं एक आणखी झालं ते म्हणजे आता मुख्यमंत्री पदासाठी जागेची दावेदारीचं गणित हे जागांच्या सर्वाधिक संख्येवर अवलंबून नसणार हे उघड आहे. म्हणजे उद्या जर का समजा काँग्रेसच्या जागा 2-5 कारण ज्या काही जागा निवडून येणार आहेत त्या मुळातच 2-4 जागांनीच निवडून आलेल्या असतील, जे आपल्याला महाविकास आघाडी बनताना सुद्धा दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधलं अंतर 2 आमदारांचं होतं तरी सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले होते. ही सगळी परिस्थिती पाहता आता मुख्यमंत्री पदासाठीची आता हे खूप फारफेच्ड आकलन किंवा अंदाज ठरेल, पण त्याचा सगळ्यात मजबूत स्टेक हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मुख्यमंत्री पदासाठी बनतोय असं सध्या तरी चित्र दिसतंय. मी जसं म्हणालो तसं अग्रीमेंट व्हायची जर का वेळ आली तर शिवसेना आणि शरदचंद्र पवार गट यांचं अग्रीमेंट यांचं समजून घेणं किंवा यांनी एकत्र येणं जागांच्या बाबतीत, हा एक गट जर का तयार झाला कंबाईंड, काय समजा 85 पैकी 40 आमदार झाले, काँग्रेसचे 40 आले, 120 जागा 130 जागा काय असतील ते पुढे आणि बाकीच्या सगळे जोडतोड करून काय असेल तो 144 ची मॅजिक फिगर गाठली. तर या महाविकास आघाडीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं एकत्रितरित्या क्षमता ही डॉमिनेटिंग ठरेल, मजबूत ठरेल कोणत्याही घडामोडींना पुढे नेण्यासाठी. त्या दृष्टीने काँग्रेससाठी थोडीशी चिंतेची बाब असू शकते, कारण शेवटी राजकारण असताना ते सत्तेसाठी होत असतं. त्या दृष्टीने हे महत्वाचं ठरणार आहे. असं असलं तरी सुद्धा शिवसेनेसाठी सगळंच चांगलं झालेलं आहे अशातलाही भाग नाहीये. राष्ट्रवादीमध्ये तरी तुलनेनं असंतोष कंट्रोल करण्यासाठी शरद पवार आहेत. मुळात असंतुष्ट जे होऊ शकले असते ते निघून गेलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी नव्यानं सुरू करायच्या. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मात्र 2019च्या तुलनेत थेट 85 वर येणं हे शिवसेनेअंतर्गत सुद्धा थोडीशी खळबळ माजवणारं ठरू शकतं. तुम्ही एकेकाळी भाजपसोबत असताना जेव्हा 3 आकडी संख्येवरती तुम्ही लढत असता आणि आता थेट तुम्हाला 85 जागांवरती यायचंय आणि 85 जागांवरनं तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स हा 50-60 जागांपर्यंतचा न्यायचा असेल सर्वाधिक जागांसाठीचा, तर तुम्हाला आता एक जागेसाठी विचार करा. तुम्ही जेव्हा जागांची माया सुमारे 120-150 पर्यंतच्या जागांवरनं नंतर एकदम थेट तुम्ही 85 वर येता, त्यावेळी तुम्ही जवळपास 50% जागांवरती
तुम्ही आपला क्लेम सोडलेला आहे. आणि या दृष्टीने टफ फाईट ही उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा असणार आहे. मुंबई MMRD रिजन मी म्हणालो तसा, त्यानंतर मराठवाड्यामध्ये तोही त्यांना मुद्दा बघावा लागणार आहे. आणि याच्या जोडीला बाकीच्या सगळ्या गणित आहेत, मनसे आहे, वंचित आहे, जरांगे पाटील फिनॉमिना आहे, याही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. पण तुर्तास इथे जेवढं जर का या आत्ताच्या पुरताच एक क्विक विश्लेषण सांगायचं झालं तर महाविकास आघाडीनं आपल्यातले जागा वाटपाचे वाद संपवलेले असले तरी सुद्धा प्रेशर दाबलं गेलेले, प्रेशर पूर्ण न्यूट्रलाइज झालेलं नाहीये. दबाव होते, असंतोष होता, तो व्यवस्थापन त्याचं करण्यात आलेलं आहे. असंतोषाचं परिमार्जन झालेलं नाही आहे. विशेषतः काँग्रेसमध्ये ही खदखद बघायला मिळू शकते. कदाचित आता लगेच येणार नाही, कारण त्याच्यामागे एक कारण आहे, राहुल गांधींची स्पष्ट विजन की कोणत्याही परिस्थितीत भाजपला बाहेर ठेवायचं आहे, भाजपचं सरकार आणू द्यायचं नाहीये. या स्पष्ट विजन पाहिजे काँग्रेस शीर्षस्थ नेतृत्व ऍडजस्टमेंट करते, जे सांगलीत सुद्धा बघायला मिळालं. मात्र आता विधानसभेच्या वेळी सुद्धा जर का हे ऍडजस्टमेंट करत असतील तर काँग्रेसमधून याचे कसे पडसाद उमटतील ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. तुर्तास इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काय वाटतं, जरूर तुमच्या कमेंट्स या व्हिडिओच्या खाली येऊ द्यात. त्या वाचायला जरूर आवडेल. पुन्हा एकदा आठवण आणि विनंती की युट्यूब चॅनलला आमच्या बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि संपर्कात राहा आमच्या एक्स अकाउंट, फेसबुक अकाउंटद्वारे आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.